पुण्यातलं सध्या गाजत असलेलं हत्या प्रकरण म्हणजे केतन अग्रवाल हत्या प्रकरण. या दोघांना अटक झाली असली तरी त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करणं हे एक मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात एआयची मदत घेणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे गेट ॲनालिसिस. फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा हा भाग असणारी ही पद्धत या प्रकरणाच्या तपासातला मोठा भाग असणार आहे. गेट ॲनालिसिस पद्धत वापरण्याचं कारण म्हणजे केतनची हत्या झाली तेव्हा पोलिसांना सिया आणि केतन पाठोपाठ एक संशयास्पद व्यक्ती व्हिडिओत दिसली आणि चेतन चौधरीचा गुन्ह्यातला सहभाग समोर आला. पण व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही चेतन चौधरीच आहे हे सिद्ध करणं पोलिसांसमोरचं आव्हान आहे. त्यासाठी पोलीस एआयची मदत घेणार आहेत. पोलीस अटकेत असलेल्या चेतन चौधरीचं गेट ॲनालिसिस करणार आहेत. म्हणजे एआयच्या माध्यमातून पोलीस चेतन चौधरीचा चालण्याचा पॅटर्न तपासणार आहेत. तपासाच्या या पद्धतीला गेट ॲनालिसिस म्हटलं जातं. पोलीस गेट ॲनालिसिसचा वापर कधी करतात, त्यानं तपासात काय मदत होते, मुळात गेट ॲनालिसिस कसं करतात, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. पुण्यातल्या लोहगडावर केतन अग्रवाल या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरीला न्यायालयानं 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस प्रयत्नांची शिकस्त करतायत. या तपासाला मोठं वळण आलंय ते गेट ॲनालिसिसमुळे. संशयित आरोपी चेतन चौधरीची पुणे पोलीस फॉरेन्सिक गेट तपासणी करतायत. त्याआधी सिया गोयललाही पोलिसांनी लोहगडावर नेऊन सीन रिक्रिएशन केलं होतं. पण आता चेतनचा हत्येतला सहभाग सिद्ध करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चेतन चौधरीची फॉरेन्सिक गेट तपासणी म्हणजे गेट ॲनालिसिस केलं जाणार आहे. या गेट ॲनालिसिसचा फायदा काय आहे ते पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया गेट ॲनालिसिस म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं. गेट ॲनालिसिस म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीचं विश्लेषण. गेट ॲनालिसिस ही गुन्हे अन्वेषणात वापरली जाणारी एक वैज्ञानिक फॉरेन्सिक तंत्रज्ञान पद्धती आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीची चालण्याची पद्धत म्हणजे 2 पावलातलं अंतर, चालताना त्याच्या शरीराचा तोल, चालतानाची गती यांचा अभ्यास करून व्यक्तीची ओळख पटवली जाते. चेतन चौधरीच्या गेट ॲनालिसिसमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचा उच्चस्तरीय न्यायवैद्यक तपास प्रकरणाची दिशा ठरवण्यासाठी हा भाग महत्त्वपूर्ण ठरू शकतो. न्यायवैद्यक आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये चाल विश्लेषणाला हिंदीमध्ये चाल का परीक्षण म्हटलं जातं. हा एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक आणि पद्धतशीर अभ्यास आहे. जसं प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची चालण्याची पद्धतही वेगळी असते. व्यक्ती चालताना विशेष लकबीत चालत असतो ज्यामुळे प्रत्येक जण वेगळा ठरतो. मग हे गेट ॲनालिसिस कसं केलं जातं सांगते. गेट ॲनालिसिस दरम्यान काय पाहिलं जातं ते आपण पाहतोय. खरं तर प्रत्येकाची चालण्याची पद्धत ही वेगळी असते. गेट ॲनालिसिसमध्ये हेच पाहिलं जातं. म्हणजे चालताना एखाद्या व्यक्तीचा हात आणि पायांच्या हालचालींमधला समन्वय आणि शरीराच्या वरच्या भागाचा कल काय आहे, त्या व्यक्तीचा चालण्याचा वेग काय आहे आणि तो सामान्य आहे की घाबरलेला आहे, निवांत आहे की घाईत आहे, एका पावलापासून दुसऱ्या पावलापर्यंतचं अंतर किती आहे, एखाद्या व्यक्तीची उंची, वजन, पायांची लांबी आणि सांध्यांची रचना यांचा त्याच्या चालण्यावर कसा परिणाम होतोय, जमिनीवर पायांचा कोन आणि दाब कसा आहे, तसंच त्याच्या चालण्याच्या वेगावरूनही त्याचा ठराविक दिशेने जाण्याचा हेतू तपासला जातो. या सर्वांचा अभ्यास हा गेट ॲनालिसिसमध्ये केला जातो. केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात गेट ॲनालिसिसचा वापर का होतोय ते आता पाहूया. केतनला सिया लोहगडावर घेऊन गेली पण तिथं तिचा मित्र चेतन चौधरी असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. केतन अग्रवालला ज्या दिवशी लोहगड किल्ल्यावरून खाली दरीत ढकलून संपवण्यात आलं त्या दिवशी घटनास्थळाच्या परिसरात हुडी, कानटोपी, मास्क आणि हेडफोन घातलेली एक संशयास्पद व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून चेतन चौधरीच होता हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याचं गेट ॲनालिसिस म्हणजे चालण्याच्या पद्धतीचं विश्लेषण करणार आहेत. या प्रकरणात हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही व्हिडिओत दिसलेली ती संशयास्पद व्यक्ती ज्या पद्धतीनं आणि ज्या मार्गावरून चालत किंवा पळत गेली होती अगदी त्याच मार्गावरून चेतनला चालवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. यावर अर्थात चेतन चौधरीच्या वकिलांनी वेगळाच दावा केलाय. पुण्यातल्या वडगाव न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान चेतन चौधरीच्या वकिलांनी दावा केला की किल्ल्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती चेतन चौधरी नाहीये. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती चेतन चौधरीच आहे हे आता पुणे पोलीस फॉरेन्सिक गेट तपासणीद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
चेतन चौधरीचा हत्येतला सहभाग सिद्ध करण्यासाठी गेट अनालिसिस अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणात केतन, सिया आणि चेतन याबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. यातलाच एक खुलासा म्हणजे सियानं केतनला संपवल्यानंतर त्याचा फोन हा काही दिवस सिया आणि चेतनकडे होता अशी महत्त्वाची बाब समोर आली आहे. 18 जूनला केतनला संपवल्यानंतर पुढचे काही दिवस सियानं केतनचा मोबाईल आपल्याकडे ठेवला होता. काही दिवसांनी तो तिनं कुटुंबियांना परत केला. दरम्यानच्या काळात सियानं केतनच्या मोबाईलमधला कोणताही पुरावा हटवला किंवा नष्ट केला होता का याची पोलिसांना माहिती घ्यायची आहे. त्यामुळे सियानं केतनच्या मोबाईलमधला डेटा डिलीट केला असेल तर तो रिकव्हर करावा लागणार आहे. दरम्यान सियाकडून केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्नही 14 जून रोजी झाला होता, पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर 18 जून रोजी दुसऱ्या प्रयत्नावेळी कॉल डिटेल्समधून असं उघड झालं की घटनेच्या 34 मिनिटांआधी सिया चेतनशी बोलली होती. चेतननं आपला मोबाईल घरीच ठेवला होता, पण हे संभाषण सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. एकंदरीत केतन अग्रवालच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगवान पद्धतीनं करण्यात येतोय. आता न्यायालयात आरोप कसे सिद्ध होतात हे पाहावे लागेल. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.